हिंसक आंदोलनानंतर लेह जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लेहमध्ये पूर्व परवानगीशिवाय कोणतीही मिरवणूक, रॅली किंवा मोर्चा काढता येणार नाहीये। पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 15 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण करत होते आणि त्याच मुद्द्यांवर लेहमध्ये आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला, तसंच लाठीमारही केला। संतप्त आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ केली। या आंदोलनामध्ये 4 मृत्यू झालेला आहे तर 70 जण जखमी झालेले आहेत। लडाख लेह हा भारताच्या सीमेवरचा भाग आहे। जर तुम्ही भारताच्या सीमेवरच्या लोकांना आणि त्या सीमा शांत ठेवू शकत नसाल तर तुम्ही कसले विश्वगुरू? तुम्ही दिलेली आश्वासनं प्रधानमंत्री मोदींनी पाळली नाही। पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची, जेव्हा 370 कलम हटवलं तेव्हा लेह लडाखला पूर्ण दर्जाचं राज्य देण्याची घोषणा कोणी केली होती? अमित शहाने केली होती, नरेंद्र मोदींनी केली होती। आज तिथे ज्याला तुम्ही जेन झी म्हणता ते रस्त्यावरती उतरलाय आणि तुम्ही पळून गेलाय। तर या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते देखील पाहूयात। लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या। आसाम मेघालयाप्रमाणे लडाखमध्ये राज्यघटनेचे 6वे परिशिष्ट लागू करा। पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या उद्योगांवर बंदी आणा। लडाख आणि कारगिलसाठी 2 स्वतंत्र खासदार असावेत। लडाखमध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करा।